घरातले आवाज कायमचे थांबतात. संदीप चव्हाण यांचं हे लेखन मी आपल्यापर्यंत पोचवतो आहे. मी दत्ता सरदेशमुख. ऐकूया तर, घरातले आवाज कायमचे थांबतात. घरातले आवाज कायमचे थांबतात. आपण मात्र त्यांची किंमत नेहमी उशिरा ओळखतो. आपण रोज ऐकतो आईचा स्वयंपाकघरातला आवाज, बाबांचा वर्तमानपत्र दुमडतानाचा आवाज, चहाचा उकळण्याचा आवाज, घरभर होत असलेलं त्यांचं वादविवादाचं बोलणं. हे सगळं आपल्याला इतकं नॉर्मल वाटतं की त्यांची उपस्थितीसुद्धा आपण गृहीत धरतो. कधीकधी त्रासही होतो. आई खूप ओरडते, बाबा खूप बोलतात, आवाज का करतात. पण जीवनाचा एक नियम आहे, जे आवाज आपल्याला सकृत दर्शनी त्रास देतात तेच आवाज नाहीसे झाल्यावर आयुष्यभर कानात हृदयाची धडधड जोरात ऐकू येते. माणूस तोपर्यंत जवळ नसतो जोपर्यंत त्याच्या जाण्याची भीती जाणवत नाही. आत आई स्वयंपाक करते, बाहेर वडील गप्पा मारतायत, कधीतरी चिडतायत, कधीकधी रागावतायत. हे सगळं जिवंतपणाचं चिन्ह आहे. ते एक दिवस शांत झाले किंवा कुठंतरी दूर गेले की घराला घर पण उरत नाही. भिंती तशाच राहतात, पण घराचा आत्मा हरवतो. आज अनेक घरात मोबाईलचा आवाज आहे, टी व्हीचा आवाज आहे, पण आईवडिलांचा आवाज नाही. आणि त्या शांततेत एक अवर्णनीय पोकळी असते, जिला शब्द नसतात, फक्त हुंदके असतात. मित्र हो, आई वडील असतात म्हणूनच घर घर असतं. नसतात तेव्हा घर फक्त रूम्स असतात, रूम्स. आई नसली तर स्वयंपाकाची चव नाहीशी होते. बाबा नसले तर घराला आधारच जाणवत नाही. आईच्या हातची भाकरी, बाबांच्या कडक सूचना, आईची माया, बाबांचं टोकणं, ही सगळी नात्यांची गुप्त संपत्ती असते. आपल्या व्यस्त आयुष्यात आपण हा खजिना वापरतो, जपायला मात्र विसरतो. आजची पिढी पालकांना वेळ देत नाही, पण त्यांच्या गैरहजेरीत सोशल मीडियावर पोस्ट मात्र करते, मिस यू मॉम, मिस यू डॅड. आई दुपारी विचारते, जेवलास का? आपण म्हणतो, हां झालं. बाबा विचारतात, कधी घरी येणार? आपण म्हणतो, कामात आहे, बिझी आहे. आईच्या डोळ्यात चिंता, बाबांच्या आवाजात अपेक्षा आणि आपल्या बोलण्यात घाई. आणि एक दिवस आईचा तो प्रश्न थांबतो, बाबांचं चौकस पण थांबतं. मग उरतो फक्त पश्चात्ताप. किती वेळ होता माझ्याकडं, मीच दिला नाही. पालकांना वेळ देणं म्हणजे मोठी जबाबदारी नाही आहे. तो एक छोटा पण मौल्यवान सन्मान आहे. त्यांना महागड्या भेटवस्तू नकोत, त्यांना वेळ हवा, कौतुकाचा एक शब्द हवा, त्यांच्या आयुष्याचा ऐकणारा कोणीतरी हवा. मित्रांनो, आईवडिलांचं प्रेम हे फुकट मिळतं, पण त्याची किंमत आयुष्यभर भरावी लागते. घरात त्यांचा आवाज येत राहणं हीच खरी भाग्याची निशाणी आहे. कारण जिवंतपणाचा आवाज सगळ्यात मोठी देणगी असते. शेवटी ते आहेत तोपर्यंत त्यांच्यासोबत राहा. उद्याची हमी कोणालाच नाही. त्यांचंच आयुष्य कमी आहे, आपल्याला तर अजून खूप जगायचं आहे. त्यांना थोडा वेळ द्या. आई वडील, थोडा वेळ द्याल ना? घरातले आवाज कायमचे थांबतात. संदीप चव्हाण यांच्या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं. लेखकाचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही. तो कोणाला माहीत असल्यास त्याने मला जरूर कळवावा. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय लेखकाला मी समर्पित करतो. आणि माझा व्हॉट्सअप नंबर आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आहे. मी दत्ता सरदेशमुख, 8329
730186.